आणि आज फक्त काय चाललंय, फोडाफोडीचं राजकारण, पक्ष फोडा. आतापर्यंत पक्ष फोडायची पद्धत होती, पण आता पक्ष चोरायची पद्धत आली. ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्ष स्थापन केला, त्या बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष चोरला गेला. आदरणीय पवार साहेबांचा देखील पक्ष चोरायचं काम चालू झालंय. काही बाजार बुणगे उठतात आणि म्हणतात की पक्ष स्थापन केला म्हणून पक्ष काही कुणाच्या मालकीचा होत नाही. आता हे बाजार बुणगे उद्या हे म्हणायला कमी करणार नाहीत. स्वतःच्या बापाला जाऊन यांनी हे म्हणू नये की तुम्ही आम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही काय आमचे बाप होत नाहीत. आता असं म्हणायला ही लोक मागे पुढे बघणार नाहीत. आज ज्या शरद पवार साहेबांनी ह्यांना सगळं दिलं, ती लोक आज शरद पवार साहेबांच्यावर आरोप करतायत. पवार साहेबांची शेवटची निवडणूक कधी होणार याची वाट बघतायत. म्हणजे राजकारणात किती खालच्या थराला जावं. ज्या पवार साहेबांच्यामुळे तुमची ओळख ही महाराष्ट्राला झाली, ज्या पवार साहेबांच्या कुटुंबातली तुम्ही आहेत, ज्या पवार साहेबांनी तुम्हाला सगळं दिलं, आज त्या पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची तुम्ही वाट बघताय. अरे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपले वडील 100 वर्ष जगले तरी आपल्याला वाटतं की अजून त्यांचा आपल्याला सहवास पाहिजे होता. ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि आता ही लोक भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेल्याच्या नंतर ही कशी वागायला लागली हे आता महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय. आपला महाराष्ट्र यांनी कुठे घेऊन चालले. पण ज्या वेळेला या देशामध्ये, या राज्यामध्ये हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पार्टीचं सरकार करत होतं, आपल्या महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला न्यायचा प्रयत्न करत होतं, आपला महाराष्ट्र हा गुजरातच्या पुढे शरण जावा हा प्रयत्न होत होता, त्यावेळेला आपण ह्या जंगलातून पळून गेलो नाही, तर आपण तिथं लढायला शरदचंद्रजी पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन उभा होतो. हा स्वाभिमान आपल्याला आयुष्यभर सांगता येईल. आणि कधीही आपल्याला स्वतःच्या आरशात स्वतःचं तोंड बघताना कधीही लाज वाटणार नाही. साहेब, एक मोठे मंत्री बाळासाहेब पाटील साहेब तुमच्या सोबतचे, जे आता तिकडे गेलेत आपल्या पक्षातून, ते आमदार निवासच्या कॅन्टीनला जेवण करताना मला भेटले. आणि मी गेलो आणि त्यांनी मला अक्षरशः मला बघून, सत्यजित दादा त्यांचा चेहरा आणि नजर ही खाली होती. आणि मी मात्र ताट मानेने तिथं गेलो. त्यांनी मला विचारलंय तुझं काय चाललंय. मी म्हणलं माझं मजेत चाललंय. मी म्हणलं तुमचं कसं चाललंय. तर त्यांनी खाली मान घातली आणि बरं चाललंय हे सांगितलं. म्हणजे आपल्याकडे असताना जे माणसं नजरेला नजर देऊन बोलत होती ते आपल्याकडे सोडून सत्तेत गेलेत, पण नजरेला नजर मिळवण्याची हिंमत ही त्यांच्यामध्ये राहिली नाही. आज त्यांच्याकडे सत्ता असेल, पैसा असेल, पण नैतिकता ही त्यांच्यामध्ये राहिली नाही. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला पवार साहेबांनी राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्याच्या नंतर पाटणकर दादा, त्या ठिकाणी आम्ही बघितलं की बरेच लोक ही पवार साहेबांनी राजीनामा माघारी घ्यावा म्हणून बोलत होती. त्यावेळेला जयंत पाटील साहेबांच्या डोळ्यातनं जे पाणी आलं, ते पाणी हे काही नाटक नव्हतं. हे एकदम त्यांची मनातून जी पवार साहेबांच्या बद्दलची भावना आहे ती भावना ते व्यक्त करत होते. आणि जयंत पाटील साहेब रडायला लागल्यावर बाकीच्या काही लोकांची इच्छा नसताना त्यांच्या डोळ्यात त्यांना पाणी आणावं लागलं. कारण आज ती लोक सोडून गेलीत. जी लोक पवार साहेबांनी राजीनामा माघारी घ्यावा म्हणून सांगत होती ती लोक आज सोडून गेलीत. आणि त्यावेळेला काही नेते जे आता भाषणामध्ये सांगतायत की शरद पवार साहेब हे राजीनामा माघारीच द्यायचा होता तर तुम्ही घ्यायचा होता तर तिला कशाला, आणि तुम्हीच लोकांना सांगितलं आंदोलन करायला. त्या आंदोलनाची सगळ्यात पहिली सुरुवात करणारा मी एक छोटा कार्यकर्ता आहे. सत्यजित दादा, आंदोलन करायला आम्हाला कुणी सांगितलं नाही, पण तुम्ही आंदोलन का करताय म्हणून हे स्वतःला दादा म्हणून घेणारे लोक आम्हाला फोनवर दम देत होते. म्हणजे शरद पवार साहेबांच्या बद्दल ह्यांना द्वेष हा काय आज नव्हता, तर हा सुरुवातीपासून होता. आज ही सगळी लोक ही कशामुळे गेलीत ही गावातल्या शेंबड्या पोराला देखील माहिती आहे. ही सगळी जी गेलेली लोक आहेत ही ईडीमुळे गेली. ईडी नावाची संस्था कुणाला माहित होती का 2014च्या अगोदर? होती का माहिती? आता गावातल्या शेंबड्या पोराला पण विचारा, ईडी म्हणजे सांगताय का नाही. आता सत्यजित दादा, हे शंकर आणि गुरुप्रसादला पण जर ईडी लागली तर काही नवल वाटून देऊ नका. यांना पण लागेल तुमची लय बाजूनी बोलायला लागल्यावर. कारण ईडी ही कुणाला नोटीस पाठवती. संजय राऊतच्या मुलीच्या लग्नात ज्या फुलावाल्यानं फुलं लावले त्या फुलावाल्याला ईडीनं 3दा नोटीस पाठवली. ही ईडी म्हणजे उंट बिडीपेक्षा देखील स्वस्त झालेला कार्यक्रम आहे. म्हणून आपल्यातून गेलेल्याचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा. त्यामुळे हे काय विकासासाठी गेले नाहीत. शेवटी एवढं सांगेल की उसूलों पर आज आए तो टकराना जरुरी है.
उसूलों पर आँच आए तो टकराना जरूरी है, अगर जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है। अगर जिद है चमन की बिजलियां गिराने की, अगर जिद है चमन की बिजलियां गिराने की, तो मुझे भी जिद है वहीं पर आशियाना बनाने की। ही गुणगाठ बांधून आपण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार हे उद्याच्या लोकसभा आणि विधानसभामध्ये घेऊन जावेत, एवढीच विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय तो राष्ट्र। हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें, जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।